नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. पुणेगाव धरणाच्या पाण्याकरता स्थानिक शेतकरी आक्रमक. दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणाची पाणी पातळी खाली गेली असताना रात्री कोणाच्या आदेशाने डाव्या कालव्यात पाणी सोडले याकरिता स्थानिक शेतकऱ्यांनी आज सकाळपासून पुणेगाव धरणाच्या गेटवर आंदोलन सुरू केले होते. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचं दिसलंय. परिसरातील गावांच्या पाणी पुरवठा योजना असून पिण्यासाठी ग्रामपंचायत 3 साठी आरक्षित पाणी आहे. उर्वरित पाणी हे धरणाच्या परिसरातील लाभार्थ्यांचे. उपसा सिंचन लाभार्थी यांनी सदरचे पाणी हे द्राक्ष पिकासाठी ठिबक सिंचनासाठी राखीव असल्याने ते सेव्हिंग केलेले. त्यामुळे आज धरणात पाणी दिसते व डे टास्क मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झालेला असून आज मेथीस अतिशय थोड्याच प्रमाणात पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आज धरणात पाणी दिसते व डे स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झालेला असून आज मेथीस अतिशय थोड्याच प्रमाणात पाणी शिल्लक आहे. त्यामुळे डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याला परिपूर्ण विरोध असल्याने सदर कालव्यातून पाणी सोडण्यासाठी आम्हाला विश्वासात घेऊन पाणी सोडावे. विश्वासात न घेतल्यास हे पाणी सोडण्याचा हट्ट केल्यास पाण्यासाठी संघर्ष निर्माण होऊन त्यास संपूर्ण शासकीय यंत्रणा जबाबदार राहील असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय. स्थानिक आमदार व मंत्री महोदय यांना विश्वासात न घेता हे पाणी सोडण्याचा हट्ट कशासाठी व कोण करत आहे यामागे अधिकाऱ्यांचे काही गौंड बंगाला आहे का, असाही सवाल यावेळी शेतकऱ्यांनी विचारलाय. यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना व समितीला विश्वासात घेऊन नियोजन करण्यात येईल व हे पाणी त्वरित बंद करावे असे आश्वासन शाखा अधिकारी पुणेगाव धरण यांनी दिले. यावेळी धरणाच्या परिसरातील गावांमधील मोठ्या संख्येने स्थानिक शेतकरी एकवटले होते. जर विश्वासात घेतले नाही आणि पाणी अशाच प्रकारे सुरू राहिले तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. यावेळी मोठा पोलिसांचा फौज फाटाही उपस्थित होता. चालू वर्षी अतिशय उन्हाळी परिस्थिती बिकट आहे. दरवर्षीचा बाष्पीभवनाचा आणि चालू वर्षी माझ्या माहितीप्रमाणे 100 KM तुमचं बाष्पीभवन होऊन गेलेलं आहे. जानेवारी पासूनच यावर्षी उष्णता वाढ. मे महिना जायचा अजून मे महिना जायचा आहे आणि काही याच्यातून वॉटर सप्लाय साहेब, याच्यात पाणी पुरवठ्याच्या वॉटर सप्लायच्या योजना आहे. त्या लोकांना काय मंत्री महोदयांनी पाणी सोडा साहेबांनी येऊन सांगितलं ना, पाणी सोडत आता मला एक म्हणायचं, काल आपल्या काल चर्चा झाली 1 वाजता हिरवा साहेब आपल्याशी बोलले, तरी पण 8 तास का सकाळी 2 तास पाणी सोडून द्या. बरं हे पाणी वेस्टेज गेलं. बरं पाणी काय प्रशासन जलसंपदा मंत्री स्वतः निर्देश दिले, सक्त पाणी सोडा. आम्ही सोडलं, आम्ही आमची कारवाई करू. शेवटी आम्हाला आमच्या नोकऱ्या पाण्याच्या नादात आहे ना आमच्या लोकांची बळी एक मिनिट, त्यांचे पण खुलासा आलेला आहे. मंत्री महोदयांनी आदेश केले, कसे तोंडी आदेश केले, त्याच्यामुळे यांचे सस्पेन्शन ऑर्डर झाले. आमच्या मंत्री महोदयाने तुम्हाला सांगितलं ना पाणी सोडू नका, ते तोंडी अवलोकन करू राहिले. सांगितलंच नाही. एकच मिनिट भागवत साहेब, ऍक्च्युअल परिस्थिती तुम्हाला माहिती नाही धरणाची. तुम्ही मला सांगू नाही शकत. मला काय म्हणायचं बाबा, चांदवड तालुक्यात लोक राहतात, इकडे जनावर राहतात. या लोकांचं म्हणणं असं होतं का थोडस तुम्ही इथलं परिस्थिती तुम्हाला माहिती आकडेवारी होती सगळी तर तिथं त्यांचं म्हणणं सगळं झालं पाहिजे. यांना वेटेज धरायचं, यांचे बळी घ्यायचे आपले. आणि बघा आपल्या माणसाला यांना चर्चा करा. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश सुराशे वणे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.